नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अशोक खरातचा मुलगा एसआयटीच्या ताब्यात आहे. हर्षवर्धन खरातला एसआयटीने ताब्यात घेतलेला आहे. बंधुबाबा अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन खरात याला आता एसआयटीने ताब्यात घेतलेला आहे अशी माहिती समजते. हे दृश्य बघतोय आपण. बंधुबाबा अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला एसआयटीने ताब्यात घेतले. प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडून अधिक तपशील घेऊयात. किरण, आता हर्षवर्धन खरातला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आणखी काय माहिती या संदर्भातली समोर येते? आतापर्यंत या सगळ्या अशोक खरातच्या प्रकरणामध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे झालेले आहेत आणि तपासाला सुद्धा वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. अशोक खरातवरती 10 ते 11 गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत आणि पहिला गुन्हा जो आहे तो अशोक खरातच्या बायकोवरती म्हणजे कल्पना खरातवरती काल जे आहे ते शिर्डीमध्ये दाखल झालेला होता. एका जमीन व्यवहारमध्ये हा संपूर्ण जो आहे तो गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर नाशिकच्या घरी आज ज्या ठिकाणी हा जो अशोक खरात राहतो नाशिकच्या कर्मयोगी नगरमध्ये, इथे शिर्डीचं एक पोलीस पथक हे दाखल होऊन हे कल्पना खरातचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण कल्पना खरात या घरात जे आढळून आले नाहीये आणि त्यानंतर अशोक खरातच्या मुलाला आता पोलिसांनी ताब्यात तुम्हाला घेतलेलं थोडंसं आहे. थांबवते. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पटेल आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. रुपालीताई, आता जी बातमी समजते त्यानुसार अशोक खरातच्या मुलाला एसआयटीने ताब्यात घेतलेला आहे. पत्नी मात्र अजूनही फरार असल्याचं समजतंय, पण आता मुलाला ताब्यात घेतलंय. आपली या संदर्भात प्रतिक्रिया? बंधुबाबा खरातच्या बाबत ज्यांच्यावर संशय आणि ज्यांचा तपास करायचा आहे त्या सगळ्यांना एसआयटी समन्स पाठवून चौकशीसाठी बोलवणार आणि त्यांचा तिथे जो काही संबंध त्या तपासामध्ये निष्पन्न होणार त्याच्यानुसार त्यांना ती कारवाई करणार. आता जर त्या बंधुबाबा अशोक खरातची बायको जरी फरार होण्यात यशस्वी झाली तरी किती दिवस, अजून 2 दिवस 3 दिवस त्यांना चौकशीसाठी तर शरण यावंच लागणार आहे आणि म्हणून त्यांनी त्या मुलाकडे मोर्चा वळवलेला दिसतोय की त्याच्याकडनं काही या तपासामध्ये काही बाबी समोर येत आहेत का, काही अधिकची माहिती मिळते का, त्या कायदेशीर प्रोसेससाठी त्यांना ताब्यात घेतलेलं असणार आहे. पण रुपालीताई, या सगळ्यामध्ये कुठेतरी वेळ लागतोय असं वाटतंय का? म्हणजे आता शिर्डीतल्या जमीन प्रकरणामध्ये सुद्धा खराच्या पत्नीवर गुन्हा दाखल होताच, त्या संदर्भाने कारवाई व्हायला किंवा त्याचा प्रत्यक्ष मुलगा ताब्यात घेतला जायला. मग अशी सुषमा अंधारेंशी आम्ही बोललो, त्यांनी सृष्टी खरात हे सुद्धा नाव घेतलेलं आहे अशोक खरातच्या मुलीचं. तर त्या संदर्भानं अजून वेग यायला हवा असं आपल्यालाही वाटतं का? निश्चित वेग यायला हवा, परंतु बंधू खरात आपल्याला दिसतो त्यापेक्षा फार मोठी त्याची व्याप्ती आहे. महिलांचा लैंगिक अत्याचार हा एक विषय आहे, त्याचे आर्थिक हितसंबंध हा एक विषय आहे, तिसरा त्यांनी अनेक लोकांना फसवणूक केलेली 3 म्हणजे 3-4 प्रकारे जी काही त्यांनी लोकांची फसवणूक केलेली आहे त्याचा व्हॉल्यूम म्हणजे त्याची संख्या ती आता हजाराकडे जायला लागलेली आहे. त्याच्यामुळे त्याच वेळेला खरं या सगळ्या लोकांना म्हणजे जसं अशोक खरात पळून जाऊ नये म्हणून जी लुकआउट नोटीस काढण्यात आली होती किंवा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या म्हणजे डीजी साहेब, सीपी साहेब नाशिकचे यांनी ज्या पद्धतीने ऑपरेशन राबवलं होतं त्याच वेळी खरं यांना बंदिस्त ठेवणं किंवा नजरकेत ठेवणं गरजेचं होतं, परंतु तेव्हा ती व्याप्ती लक्षात आली नव्हती. आता हे सगळं समोर आलेलं आहे, त्याच्यामुळे मला नाही वाटत की एसआयटी म्हणजे पोलीस खातं याच्यामध्ये कोणालाही बख्श देऊ शकेल. जेवढे त्यांच्या रडावर आहेत त्यांना सगळ्यांना ताब्यात घेण्यात येईल. जी, धन्यवाद. आपण जय महाराष्ट्राला ही प्रतिक्रिया दिली यासाठी.